या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे. तुमच्यातला जे कार्यकर्ता या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या वेदना, त्यांच्या भावना, त्यांचे प्रश्न मला माहीत आहे. आणि म्हणून जेव्हा अवकाळी पाऊस येतो, अतिवृष्टी येते, दुष्काळ येतो, तेव्हा सगळे नियम आपण बाजूला ठेवतो. शेतकरी हा आपला अन्नदाता, आपला मायबाप आहे. त्याला वाऱ्यावर हा सरकार सोडणार नाही, हा शब्द या ठिकाणी मी आपणास देऊ इच्छितो. आणि तुम्हाला एवढं हेही सांगू इच्छितो की काही लोकांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये देखील काही मुक्त फळं उधळली. त्याने म्हणाले की घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार फक्त घरंदाज लोकांना. घरंदाज म्हणजे कोण? तुम्ही, आम्ही, सर्वसामान्य कार्यकर्ते या सर्वांचा केलेला अपमान आहे. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो की इतरांना तुमचे समजले, सर्वसामान्य लोकांना अगदी गैरे समजणं बाळासाहेबांचे सहकार्याला सवंगडी समजलं, सहकारी समजत होते. पण हे आपल्या सहकार्यांना घरगडी समजतात, नोकर समजतात, स्वच्छ समजतात, शूद्र समजतात. आणि म्हणूनच तुमची ही गत झाली आहे. आज तुम्हाला या सर्व जातीतल्या लोकांनी तुम्हाला सोडून दिलंय. आज तुमची परिस्थिती घरकाना फाटका झाली आहे. याला जबाबदार तुम्ही आहात. आता तुम्ही सगळीकडे फिरताय, परंतु हे जर आम्ही फिरले असते तर ही वेळ आली नसती. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की काय म्हणून तुमचं योगदान आहे. आमच्यासारख्या फाटक्या शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने शिवसेना मोठी केली, वाढवली, रक्ताचं पाणी केलं. प्रतापराव असतील, आमदार असतील, जिल्हा प्रमुख असतील, सगळ्यांनी घरादारावर पत्र ठेवलं आणि शिवसेना वाढवली. तुमचं काय योगदान होतं? किती केसे सांगा घेतल्या, किती लाट्या खाल्ल्या, किती जेल भोगल्या. काय योगदान सांगा? आयत्या बिळावर नागोबा, आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचं काम आपण केलं. आणि शिवसैनिकाचं खच्चीकरण होताना उघड्या डोळ्याने पाहिलं. आणि म्हणून या एकनाथ शिंदेने 50 आमदारांना सोबत घेऊन